जुलैपासून प्रकाशजी आंबेडकर यांनी जी आरक्षण बचाव यात्रा काढली, ओबीसी SC ST, ह्या यात्रेचं सर्व तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावागावामध्ये त्याचं सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने स्वागत केलेलं आहे आणि त्याचा समारोप आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होणार आहे। त्याचा समारोप मोठ्या प्रमाणात व्हावा आणि ह्या शहरामध्ये साहेबांचं जंगी स्वागत व्हावं ह्या उद्देशाने ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि सर्व सकल ओबीसी बांधवांना, ज्या ओबीसी मध्ये 360-65 जाती आहे, त्या सर्वांना आव्हान करण्यासाठी, विनंती करण्यासाठी का हीच आता ही वेळ आलेली आहे आपण एक जागी येण्याची, ह्या यात्रेमध्ये सहभागी होण्याची आणि प्रकाश आंबेडकरांना बळ देण्याची। आता कधी आरक्षण, ह्या आरक्षणामध्ये आपण वाचलो नाही तर भविष्यात कधी वाचणार नाही, हे त्या ओबीसी बांधवांनी ध्यानात ठेवावं अशी आमची सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या मागे आमचा सर्व सकल ओबीसी समाज 100% त्यांच्या पाठीमागे आहे। आता त्या सभेमध्ये किती संघटना सहभागी होणार ओबीसी? आता आव्हान केलेलं आहे, 25,000 भी होऊ शकत्या, लाख लोक भी होऊ शकत्या, सगळ्याला किती संघटना सहभागी होणार? सर्व ओबीसीच्या सर्व संघटना। आता काय आहे, ओबीसी मध्ये 360-65 जाती आणि प्रत्येक जातीची वेगळी वेगळी त्यांची जातीची संघटना, ही आमची जातीची नाही, आम्ही सकल ओबीसी सर्व जाती मिळून एक ओबीसी संघटना आहे। सगळे आम्ही त्यांचं नेतृत्व करतो, आम्ही सगळं त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आहे। आम्ही त्यांना विनंती केल्या, त्यांना निवेदन दिले, त्यांना पत्रकं दिले, त्यांना जाऊन भेटी घेतल्या की बा ह्या आरक्षण आंदोलनाला मध्ये आपण सहभागी व्हावं, या रथयात्रेत, या आरक्षण बचाव यात्रेत सामील व्हा, जेणेकरून आपलं आरक्षण यावेळेस वाचले जाईल। याच्या पहिले तर काही शाश्वती नव्हती, पण प्रकाश आंबेडकरांनी उडी घेतल्यामुळं हे आता शक्य होणार नाही मराठा याला आरक्षण देणं, आणि हे आम्ही त्याला दाखवून देऊ। चालेल, धन्यवाद।